हे स्थानाचं नाव आहे श्री स्वामी समर्थ समाधीमय. चोळप्पा महाराजांचं घर. स्वामी जे पहिल्यांदा अक्कलकोट आले ते या चोळप्पा महाराजांच्या घरी. चोळप्पा महाराजांच्या घरी स्वामींनी 21 वर्ष वास्तव्य केलं आणि चोळप्पा महाराजांना सांगितलं की चोळप्पा, तुझ्या घरी 21 वर्ष मी आता राहिलोय, माझी जायची वेळ झाली, जर तुला काय हवं असेल तर मागून घे. 21 वर्षाच्या सेवेच्या बदल्यात तुला मला काहीतरी भेट म्हणून द्यायचं आहे, जी माझी आठवण म्हणून तुझ्यासोबत राहील. तर चोळप्पा महाराजांनी कुठल्याही संपत्तीवर, पैशावर आशा न ठेवता स्वामींना सांगितलं की स्वामी, जर आपल्याला काही द्यायचं असेल, तुमची समाधी माझ्या घरी, जसं गेले 1 वर्ष माझ्याकडनं आपली सेवा झाली, तसंच माझ्या पुढच्या पिढीकडनंही आपली अखंड गोसेवा वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या झाली पाहिजे. म्हणून मग ह्या चोळप्पा महाराजांच्या हट्टाखातीर स्वामींनी चैत्र मध्य त्रयोदशी 30 एप्रिल 1878 रोजी हे चोळप्पा महाराजांचं काढून मंदिर बांधून घेतलं. हे जे काही दगडी बांधकाम आपल्याला दिसतं, हे संपूर्ण स्वामींनी त्यावेळेस स्वतः समोर थांबून बांधून घेतलेलं म्हणून